हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रतीक्षाच ब्लॉगिंग. तर तुमच्या सगळ्यांना तर माहित आहे मी पुण्याला गेले होते. तर पुण्यावरून मी भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे. ती शॉपिंग मी आज तुमच्या सर्वांना दाखवणार आहे. तर चला. तर ही एक शॉर्ट कुर्ती आहे, मी माझ्यासाठी आणली आहे. छान पाठीमागून त्याच्या नेकलाइन डिझाईन आहे आणि हे नॉडनी पॅक करायचे आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटते. ही थोडीशी ट्रेंडिंग मध्ये आहे, त्याच्यामुळे ती एक घेतली आहे मी. आणि त्यानंतर ही एक पॅन्ट खूप छान वाटते ही पॅन्ट पण. ही पण मी माझ्यासाठी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर ही शॉर्ट पॅन्ट आणि हा टी शर्ट, हे दोन्ही पण पिवला घेतला आहे मामाने माझ्या, हे दोन सेट. तर पिवला शॉर्ट पॅन्टचीच हाऊस होती, म्हटली मला तशीच पॅन्ट घ्यायची मम्मी. तर तिने तिच्या चॉईसने घेतली ती पॅन्ट. आणि त्यानंतर हे बोलूच त्याची घेतली ती पॅन्ट आणि त्यावर हा टी शर्ट, कारण त्याला फुल शर्ट खूप झाले आहेत म्हटलं, आता उन्हाळा पण आहे आणि त्याच्या वापरून पण फुल शर्ट आहे. ही अशी बोली आहे. खूप छान पॅन्ट आहे बरं का, खूप सुंदर. पाहिजे आवडली होती आम्हाला. कार्गो पॅन्ट आहे ती. स्टॉप. तर हा एक टी शर्ट आणला आहे, असे प्रिंट आहे त्याच्यावर, रबर प्रिंट. तर खूप छान वाटलं मला हा, आणि कापड पण खूप सॉफ्ट आहे याचं. तो टी शर्ट मी वैष्णवीसाठी घेतला आहे आणि हा शॉर्ट म्हणजे एकदम क्रॉप टॉप म्हटलं तरी पण चालेल, आणि कुर्ती टाईप आहे हा. तर गौरीला असे फॅन्सी कपडे आवडतात ना, तर हा मी गौरीसाठी घेतला आहे. तर खूप सुंदर वर्क आहे, थ्रेड वर्क आहे त्याच्यावरती, आणि कलर पण थोडंसं युनिक आहे. तिच्याकडे नव्हता पणाचा कलर, मला हा कलर बघितला खूप आवडला बरं का, खूप छान होता. आणि हा ड्रेस कॉटनचा आहे बरं का. तर हा ड्रेस मला मामाने घेतला आहे. साडी म्हणजे काही साड्या भरपूर साड्या झाल्यात मला. म्हटलं साड्यांचा जास्त वापरही नाही होत, तर म्हटलं मी माझ्यासाठी एक ड्रेस घेतला. तर ह्याच्यावर सुद्धा खूप छान त्याला थ्रेडवर्क केलेलं आहे. त्याच्यावरती साईडने पॉकेट आहे दोन्ही पण साईडने, आणि त्याच्या ओढणीवर पण खूप सुंदर छोटे छोटे असे फुलं आहेत. खूप छान वाटत होते, खूप मोठी आहे त्याची ओढणीवर का, खूप छान वाटत होता तो ड्रेस. मी येताना नाही घातला, कारण म्हटलं खूप इरिटेट होतं नवीन कपड्यांमध्ये कुठे जायचं, एकदम अनकम्फर्टेबल होतं. तर म्हटलं चला आता कुठे बाहेर जातानाच घालेल मी तो. तर खूप छान आहे तो. आणि त्यानंतर हे दोन क्लचर्स, आणि झुडिओमधून परफ्यूम घेतला, आयलायनर वगैरे अशा छोट्या मोठ्या भरपूर साऱ्या वस्तू घेतल्यात मी. आणि ह्या बेल आहेत, तर मी ह्या आदित्य आणि आमच्या आहूंसाठी घेतल्यात, दोघांसाठी पण. तर गार्डियन बेल म्हणतात ह्याला. लकी असतात त्या, कोणीतरी गिफ्ट करायला हव्यात ना, म्हटलं चला एक आदित्याला नाही का आमच्या आहूंना घेतलं. तर हे वॉच घेतलं मी माझ्यासाठी. 2 वॉच घेतलेत, एक गौरीला म्हणजे माझ्या काकूच्या मुलीला घेतलं होतं, आणि एक मला घेतलं. आणि त्यानंतर हे कानातले. व्हिडिओ एवढा व्यवस्थित दिसत नाही आहे, काय माहीत काय झालं होतं प्रॉब्लेम नेमका, पण एवढा मोठा व्हिडिओ शूट करणं मला परत पॉसिबल नव्हतं. आणि काय ज्याच्या वस्तू मी ज्याला त्याला देऊन टाकल्या, आणि पुन्हा त्या कलेक्ट करणं, मग तो व्हिडिओ बनवणं मध्ये खूप वेळ गेला असता त्यामध्ये. म्हटलं चला आता वस्तू तर दिसत आहेत. तर ही एक हँड पर्स घेतली आहे. तर मी आणि मम्मीने सेमच घेतली आहे. मम्मीची पूर्ण ब्राऊन आहे आणि माझी अशी मल्टी कलरमध्ये आहे. तर माझ्याकडे आहे एक दोन ब्राऊन कलरच्या आहेत. तर म्हटलं चला थोडंसं वेगळं. तर खूप छान आहे, एकच कप्पा आहे त्याच्यामध्ये, पण खूप मोठा आहे. मला पर्सचं कलेक्शन आणि चपलांचं कलेक्शन खूप जास्त आवडतं बरं का. माझ्याकडे जास्त करून चपला आणि पर्सच कलेक्शन तुम्हाला जास्त दिसेल. तर हे वाईप्स आहेत मेकअप रिमूव्हर किंवा असं, त्यासाठी घेतलं मी. 4 वेगवेगळ्या ह्याच्या आहेत ते. तर त्यानंतर मी आमच्या आहूंसाठी कॅप पण घेतली आहे बरं का. म्हटलं काय घ्यावं त्यांना टी शर्ट वगैरे घेतले का आपण व्यवस्थित बसतही नाही, काही नाही, म्हटलं जाऊ द्या आता. आणि तिथे नव्हते पण एवढे छान. तर एक कॅप घेतली, आणि त्यानंतर हे मॅप्रो गार्डनमधून चॉकलेट्स घेतलेत, सगळ्यांसाठी घेतले. आणि त्यानंतर लोणावळ्यावरून चिक्की आणलं होतं आम्ही, म्हणजे तिथंच घेतल्या होत्या कारल्यामध्ये.
तर ह्या चिक्की आहेत सगळ्यांसाठी. म्हटलं सगळ्यांना तरी काय काय न्यावं ना, म्हटलं मग देता येतील सगळ्यांसाठी चॉकलेट्स. आणि चिक्कीचे पॉकेट घेतले होते. आणि पिऊला मम्मी मला काहीतरी, आणि एवढे भरपूर भांडे आहेत बरं का, आणि गोलूकडं भरपूर गाड्या आहेत, तरीसुद्धा त्यांना कुठे गेलं ना काही ना काही हवंच असतं. तर आणि हा डॉक्टर सेट आहे, डेंटिस्टचा सेट आहे बरं का. हा थोडा वेगळा वाटला मला म्हणून हा घेतला. दात वगैरे आहे त्याच्यामध्ये, खूप छान वाटला मला हा. तर त्यांच्यापेक्षा जास्त मलाच आवडला आहे तो, त्याच्यामुळे तो एक घेतला मी. आणि त्यानंतर एक स्कर्ट पण घेतला आहे मी. तर खूप छान असा, आणि इतका हेवी आहे ना तो, असं म्हणजे नाही का लेअर आहेत त्याला, म्हणजे घातला ना तो असा अंगाला चिटकून नाही, एकदम असा घेर होतो त्याचा राऊंडमध्ये. खूप खूप सुंदर आहे. म्हटलं कुठे बाहेर वगैरे गेल्यावर फिरायला खूप छान वाटतं त्याच्यावर शॉर्ट कुर्ती घालायची. तर मी आणि साक्षीने सेमच घेतला बरं का. तिचा एक कॉफी कलर आहे आणि माझा हा. तर हा ड्रेस आहे माझ्या मम्मीचा. मम्मीने पण साडी नाही घेतली, कारण माझी मम्मी पण जास्त साड्या वापरत नाही. भारी भारी साड्या खूप पडल्यात, म्हटलं जाऊ ड्रेस घेतला का तो वापरून होतो. तर असं भरलेला मी आत्ताच घेतली होती, तुम्ही पाहिली होती माझी शॉपिंग. म्हटलं जाऊ द्या सगळेच्या सगळे म्हणजे नाही का सेम होऊन जातील, म्हणून मी एकदम छान सिम्पल घेतला आहे. आणि मला असे सिम्पलच ड्रेस आवडतात बरं का. तर त्याची ओढणी वगैरे खूप भरळ होती, खूप छान होता. आणि त्यानंतर साक्षीने पण खूप सुंदर घेतला आहे तिचा. त्याच्यावर असं व्हाईट डायमंडने थ्रेडने वर्क केलेलं आहे त्याच्यावर, म्हणजे निघणार नाही ते डायमंड त्याच्यातनं, एकदम ओवलेले आहे त्याच्यामध्ये. तर खूप छान वाटत होतं. आणि खालीपर्यंत त्याची डिझाईन होती, एकदम पार्टीवेअर कुठेही घालून जाऊ शकतो. आणि त्याच्या ओढणीवर सुद्धा मोती आहेत ना जे ते ओढणीवरचे, तर ते असे एकदम खिळ्यांनी, म्हणजे नाही का, सॉरी खिळे नाही, एकदम असे पॅक केलेले आहेत, म्हणजे असं नाही का ते छोटे छोटे स्क्रू असतात त्याने पॅक केलेले आहेत. आणि ओढणीच्या साईडने पण लेस लावली होते. किती धुतलं काय केलं ना तरीसुद्धा ते खराब नाही होणार. तर हा एक टी शर्ट मला आवडला होता पिऊसाठी. तर गोलू आणि पिऊला एक टी शर्ट घेतला मी. आणि गोलूसाठी हा ग्रे कलर त्याला खूप छान दिसतो घातल्यावर. तर कशी वाटली माझी शॉपिंग कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक